क्लासमध्ये आपलं बेसिक थोडेफार फॉर्म्युले झालते, त्या पुढचे आपण घेऊया आता. हां, प्लस मायनस काय असतं, मायनस मायनस प्लस काय असतं, मायनस प्लस 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 मायनस मायनस प्लस. ठीक आहे. आता हे आपलं असं पाठ झालेलं आहे, पण आपल्याला एक्झाम्पल असे नसतात. एक्झाम्पल कसे असतात बघा. आता हे काय करतो आपण, ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन, बेरीज आणि वजाबाकी हे करतोय आपण. हां, आता हे असं तर येणार नाही. एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल मेन आहे. म्हणजे 2x मायनस 3x आपण इथे जे केलं आहे ते कुठं असतं, असं असतं एक्झाम्पल. आता त्या दिवशी सांगितलेलं हा x आहे, एक्सचा एक आहे कोएफिशियंट, बरोबर ना, याला काय म्हणतो आपण, कोएफिशियंट. 2x याची साईन काय, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, काही नाही म्हटल्यावर काय असणार, पॉझिटिव्ह असणार, बरोबर, प्लस असणार. 3x त्याची साईन काय, मायनस निगेटिव्ह, बरोबर. मग आले का याच्यानुसार बघा बरं, प्लस मायनस काय करायचं इथं, मायनस मायनस करायचं, वजाबाकी करायची. वजाबाकी कशी करणार, एक्स आणि एक्स काय काढणार मी, कॉमन काढणार आणि ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार, 2 मायनस 3 असं लिहिलं. एक्स कधी पण काय करतात, कॉमन काढतात आणि ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार, 2 मायनस 3. आता एक्स तसा ॲज इट इज, त्याचं काही करायची गरज नाही. प्लस मायनस आले का, बरोबर आले ना. प्लस मायनस म्हणजे काय, मायनस करायचं, काम करायचं. हे जे इथं लिहिलंय ना, हे तुमचं काय आहे, काम करा, मायनस करा. मग मायनस करा, 2 मधनं 3 जातात का, 2 मधनं 3 जातात का, 3 मधनं 2 जातात, 3 मायनस 2. मग 3 मायनस 2 करा आधी, किती येते आन्सर, 3 मायनस 2 1. मग इथं मी काय लिहिलं, 1 लिहिलं आधी. आणि नंतर काय करायचं, साईन कोणती द्यायची, मोठा नंबर, बिगर नंबर. याच्यापैकी 2 मोठा आहे का 3 मोठा आहे, 3. 3चा नंबर काय, मायनस, म्हणून आन्सर काय आलं, -1. एक्स आता इथं ब्रॅकेटमध्ये काय लिहिलंय, इंटू 1 लिहिलंय. याचा मतलब काय, एक्स इंटू -1. एक्स इंटू -1 का आन्सर काय राहते, -x. समजलं, हे कळालं कसं केलं. हां, हे झालं एक एक्झाम्पल. आता दुसरं एक्झाम्पल, सपोज -2x -3x. पहिली स्टेप काय आपली, एक्स इथं पण आहे, एक्स इथं पण आहे, एक्स कॉमन कर, बरोबर, एक्स कॉमन, पुढं काय लिहिणार, -2 -3. हां, आता याच्यापैकी कोणतं आलंय, हे वाला आलंय. मायनस मायनस काय असतं, प्लस. प्लस काय करायचंय, काम करायचंय, मतलब करने का. माइनस माइनस प्लस मतलब प्लस करने का, लिखने का नहीं प्लस, वो प्लस लिखने का दूसरा अलग है. इधर क्या करने का, माइनस माइनस प्लस मतलब प्लस करायचं, मायनस मायनस प्लस, प्लस करा. मग 2 + 3 5, एक्स लिहिलं आणि इथं काय लिहिलं, 5 लिहिलं. साईन कोणती द्यायची, मोठा नंबर. मोठा नंबर कोणता आहे, 3. 3ची साईन काय, मायनस. इथं दोघांची साईन मायनस आहे, पण त्या तसं लक्षात ठेवायचं नाही. आपली सवय काय ठेवायची, रूल काय ठेवायचा, मायनस कोणता द्यायचा असतो, मोठ्या नंबरचा. मोठ्या नंबरचा मायनस, म्हणून हा मायनस. मग एक्स इंटू, याचा अर्थ काय, डॉटचा इंटू, एक्स इंटू -5चा अर्थ काय, -5x. कळालं. हां, आता उलटं घेऊ. सपोज आपण -x + 5x. आता त्या दिवशीचा व्हिडिओ बघितलेला सगळ्यांनी, तुम्ही जर होते क्लासला ना, तुम्ही व्हिडिओ बघितला नाही, बघितला मग तसं करायचं नाही. आता व्हिडिओ कंपल्सरीत इमानदारीत बघायचं. मी तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेसच सांगितलं, इमानदारीमध्ये रोजचा रोज. जसं आपण कामाला जातो ना, 8 तास आपली ड्युटी, तसंच ही एक नवीन ड्युटी चालू झाली, नाहीतर मग काही समजणार नाही. आणि एकदा एक आठवडा काही समजलं नाही की सचिन पवार कोण विसरून जातात, डिप्लोमा पण विसरून जातात. त्यामुळे तसं करू नका. तुम्हाला त्रास होणार आहे, मान्य आहे. तुम्हाला मी काय बोललो आहे, पहिले 2 हप्ते त्रास होणार आहे, नवीन वाटतं सगळं. 1 सेमिस्टर तुम्हाला चांगलं गेलं ना, तुम्हाला पण कॉन्फिडन्स येईल. आत्ता कसं झालं आहे, गॅप भरपूर पडलेला आहे सगळ्यांचा, 3-3, 4-4 वर्षाचा गॅप आहे. आणि डिप्लोमा सारखं घेऊन बसलो आहे आपण. माझं
तोंड बघून कॉन्फिडन्स बघून हा होईल होईल होईल, पण तसं नाही. आता मी तुम्हाला शिकवतोय ते रोजच्या रोज त्या दिवशीच्या त्या दिवशी झालं पाहिजे, जास्तीत जास्त त्या हप्त्यामध्ये झालं पाहिजे, कळलं. आता याचा कोइफिशियंट काय, इथं काय दिले का नाही, मग काय नाही दिल्यावरती आपण काय बोललेलो, काय कोइफिशियंट असतो त्याचा 1. याच्या शेजारची व्हॅल्यूला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये कोइफिशियंट, कळलं. तुम्ही नव्हते ना, एक्सचा याच्या शेजारची व्हॅल्यू इथं काहीच नाही आहे, याचा अर्थ इथं काय मानायचं मनातल्या मनामध्ये 1 मानायचं. मग याचा कोइफिशियंट काय आहे 1 नाही आहे, काय आहे -1 आहे. याचा कोइफिशियंट काय आहे 5. ठीक आहे. मग काय झालं याच्यापैकी बघा बरं, कितव्या नंबरचं आलं हे, सेकंड नंबरचं मायनस प्लस आलं का. हां, मग पहिली स्टेप आपली काय, एक्स कॉमन काढायचं. इथं काय लिहिणार मी -1 + 5. ठीक आहे. आता हे जे करायचं ते मनातल्या मनात करायचं, फक्त आपण इथं लिहिलं, इथं लिहायची गरज नाही, कळलं. आपण समजून घ्यायचं की इथं काय नाही म्हटल्यावर काय आहे 1 आहे, समजतंय. हां, मग मायनस प्लस मायनस, मग मायनस करा. 1 मधनं 5 जातो का 5 मधनं 1 जातो, 5 मधनं 1 गेले किती उरले 4. आणि साईन मोठा नंबर कोणता आहे 5, त्याची साईन काय, आन्सर काय आलं +4. प्लस लिहायची गरज नाही, काही नसतं, म्हणजे त्याचा अर्थच काय असतो प्लस, कळलं. नुसता 4 लिहिलं, याचं मिनिंगच काय, उसका साईन काय आहे प्लस आहे. मग x × 4 4x, समजलं. हा, आत्ता 2 नंबर घेतला, मायनस प्लस मायनस प्लस मायनस, हे जे आहे हे काय आहे काम करायचं आहे. आपण इथं लिहिलं नाही मायनस, मायनस साईन मी कुठंच लिहिले नाही, कुठं हां हां हे बघ, हा मायनस आहे, याचा कोइफिशियंट काय 1 म्हणून 1 लिहिलं. हे प्लस आहे आणि +5 असं लिहिलं. आणि मायनस प्लस मायनस, मायनस लिहायचं नाही आपल्याला, मायनस करायचं आहे, काम करायचं आहे. मग काम केलं, 1 मधनं 5 जात नाही, मग 5 मधनं 1 घालवला, किती उरले 4. मोठा नंबर कोणता आहे 5, त्याची साईन काय प्लस, म्हणून इथं काय लिहिलं +4. काहीच लिहिलं नाही, त्याचा अर्थच काय ते +4 आहे, म्हणून काय आन्सर आलं 4x. ठीक आहे. 3x + 13x, दोन्ही काय आले साधं सिंपल. एक्स कॉमन काढला, याचा कोइफिशियंट काय 3. कोइफिशियंट म्हणजे समजलं ना मराठीत काय, शेजारचा नंबर, +13 13 13 + 3 16 16, म्हणजेच काय आन्सर आलं 16x. प्लस प्लस काय असतं, पुढे गेलं प्लस प्लस प्लसच असतं, त्यामुळे काय नाही. हे लक्षात कसं ठेवायचं, हे आहे का लक्षात तुमच्या, आहे नसेल तर बघा मी सांगतो, माझी आयडिया तुम्हाला पटते का बघा. एक हुशार मुलगा आहे, एक येडा मुलगा आहे, रिझल्ट काय लागणार येडाच लागणार. एक पहिलं येडं आहे, दुसरं हुशार आहे, रिझल्ट काय लागणार येडाच लागणार. दोघं हुशार आहेत, दोघं टॉपर आहेत, ते टॉपरच होतात. हुशार मुलं आपल्याबरोबर बोलत पण नाहीत, बरोबर ना, टॉपर लोकांची वेगळी गँग असते. आणि 2 मुलं नापास झालेत, भरपूर वेळा नापास झालेत, खूप कष्ट धक्के घेतलेत त्यांनी, बरोबर. डिप्लोमा 2 वर्षाचा 5 वर्ष केला आहे, मग अक्कल आली डोक्यात, अरे बाबा अभ्यास केला पाहिजे, कंपनीमध्ये 12-12 तास काम करावं लागतं. मग अक्कल आली, मग काय आलं रिझल्ट चांगला झाला, मायनस मायनस काय प्लस. असं काही पण करून आपल्याला काय करायचं लक्षात ठेवायचं. आणि हे बेसिक चाललं आहे, हे तुम्हाला पूर्ण डिप्लोमामध्ये कोणत्या पण सब्जेक्टला वापरायचं आहे, कळते. देऊन घ्या एवढं. बघा काय इथं करायचं, एक्स कॉमन काढला, 12. याच्या पुढं काही नाही म्हटलं, त्याची साईन काय असती प्लस. 12 + 2 12 + 2 14 14 ना. हां, म्हणजे 14 × x 14x. याच्या पुढं एक्स कॉमन काढला, -2 -2 मायनस मायनस प्लस लिहायचं का करायचं करायचं, करा. मग 2 + 2 4 4 एक्स लिहिलं आणि 4 लिहिलं. नुसतं 4 लिहिणार, याच्या पुढं काय करत होतो आपण साईन. साईन कोणती द्यायची, मोठा नंबर काय आहे, दोन्ही सेमच आहे, कुठली पण द्या, -4. मग काय आन्सर आलं
-4x, -3x + 2x, x कॉमन काढला, -3 + 2, x ॲज इट इज, मायनस प्लस मायनस करा, मायनस 3 बंद 2 गेले, किती उरला? 1 उरला, आणि साईन मोठा नंबर मायनस. -1 × x चा आन्सर काय असतं? -1x नाही लिहायचं, काय लिहायचं? -x लिहायचं. कळलं? -1 × x लिहायची नाही गरज. याच्या पुढं x कॉमन काढला, 5 - 2, 5 - 2 किती आला आन्सर? 3, मोठा नंबर प्लस, त्याची साईन काय? प्लस. बरोबर आहे ना? मग काय लिहायची गरज आहे का असं प्लस? नाही. ठीक आहे, मग 3 लिहिलं. 3 × x 3x. कळतंय? आता याच्यानंतर सपोज असं आलं 12x + 2x², तर आन्सर येईल का रे? वरच्या सारखंच आहे ना, फक्त काय चेंज केलं मी? x² दिलं, x² दिया, तो चलेगा क्या? नहीं चलेगा. क्यों? क्योंकि इसको क्या कहते हैं? इक्वेशन कहते हैं. असं कॉमन नाही काढू शकत. इथं कसं आपण कॉमन काढलं ना x आणि x, तसं इथं x आहे आणि इथं काय आहे? x² आहे. कॉमन निघतं का काही? नाही निघत. मग कॉमन काढू नाही शकत, त्याच्यामुळे याचं कांट सॉल्व, याला सॉल्व करता येत नाही. बिकॉज का बरं? बिकॉज इट इज इक्वेशन. का बरं ते नाही करू शकत? कारण ते काय आहे? इक्वेशन आहे, त्याला सॉल्व करता येत नाही. कळलं? पण समजा असं दिलं तुम्हाला 12x² + 2x², आता येतं. कारण का बरं? आता दोन्हीकडे कॉमन निघू शकतं. x² इथं पण आहे, x² इथं पण आहे, x² कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार? 12 + 2, x² ॲज इट इज, त्याला काहीच करायचं नाही, तसं लिहिलं. 12 + 2 प्लस 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 प्लस, 12 + 2 14, मोठा नंबर 12, त्याची साईन प्लस. कळलं? हे हवं करायचे नाही, हे वाटतं सोपं, पण कसं आहे, आपण थोडं जास्त अभ्यास केला ना सगळं गणतं. थोडा दिवस असं येतो की 1 + 1 पण थांब बाबा कॅल्क्युलेट करतो. कळलं? त्यामुळं हवं करू नका, बेसिकपासूनच करायचं. म्हणजे किती पण सोपं असू दे, बेसिकपासूनच करायचं. प्लस प्लस प्लस, 12 + 2 14, मोठा नंबर काय? 12, त्याची साईन काय? प्लस, म्हणून आन्सर काय आलं? 14. 14 × x², म्हणजेच काय लिहिणार? 14x². समजलं एवढं? हे ज्यांचं राहिले, ज्यांचं चुकले त्यांनी नीट करा आणि हे लिहून घ्या पूर्ण असं. आता मल्टिप्लिकेशन करू आपण. आत्ता काय केलं? सबस्ट्रॅक्शन आणि ॲडिशन केलं. आता सेम मल्टिप्लिकेशनचं करूया, गुणाकाराचं करूया. तुमच्यासाठी आहे, ते माझ्यासाठी नाही आहे. मला माहिती आहे हे जे लिहिलं आहे हे तुमच्यासाठी लिहिलं आहे, मेन तेच मेन आहे. हां, आता बघा एक मिनिट. आता आपण मायनस प्लस मायनस करायचो, सबस्ट्रॅक्शन आणि ॲडिशन, अधिक आणि वजाबाकी. प्लस मायनसमध्ये काय केलं आपण? हे मायनस म्हटल्यावर आपण काय केलं? माइनस काम केलं ना, माइनस किया. अभी इधर ऐसे नहीं, मल्टीप्लिकेशन में कैसे रहता है देखो. सपोज एग्जाम्पल, 2x इंटू म्हटल्यावर मी डॉट टाकतो. इंटूचा अर्थ काय? हे डॉटचा अर्थ काय? इंटू. 2x इंटू -3x असं लिहिलं सपोज. 2x इंटू -3x. तर आता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं? आधी नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं. आधी नंबरची साईन बघा. हे 2 ची साईन काय? प्लस. या 3 ची साईन काय? मायनस. मग आले का तसं बघा? प्लस इंटू मायनस मायनस. मग इथं डायरेक्ट काय लिहायचं? मायनस लिहायचं. आता हे असं का बरं? मगाच्यासारखं का नाही? कारण मगाशी काय होतं? इथं काहीच नव्हतं, साईन होती काहीतरी, म्हणजे यांच्या दोघांमध्ये काय होतं? सबस्ट्रॅक्शन होतं. आता काय आहे? इथे एक नवीन गोष्ट आली. काय आलं? इंटू आलं. बरोबर ना? मगाचं जर असं असलं असतं समजा 2x -3x, तर आपण काय लिहिलं असतं रे? x कॉमन काढला असता. इथं काय लिहिलं असतं? 2 -3
एक्स ॲज इट इज प्लस मायनस 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 करायचं, 3मधनं 2 गेले किती उरला 1 आणि मोठ्या नंबरची साईन काय मायनस, मग काय आन्सर आला असतं एक्स इंटू -1 -x, बरोबर असं आलं असतं. पण आता इथं कसं आहे एक्झाम्पल 2x इंटू -3x, इथं मध्ये काय आलंय फक्त इंटू आलंय. तर आता काय करायचं, पहिल्यांदा नंबरची साईन बघायची. साईन बघा, याचे 2ची साईन काय प्लस, याचे 3ची साईन काय मायनस, मग प्लस मायनस मायनस. तर काय लिहिलं मराठीमध्ये, साईन वापरा, साईन यूज करा, यूज करायचे. प्लस मायनस मायनस, डायरेक्ट लिहिलं मायनस, कळलं. मायनस केलं का मी नाही, काम इथं काम काय करायचं आपल्याला, मल्टिप्लिकेशनचं काम करायचं. मग अशी आपण काम काय केलं तर वजाबाकीचं काम केलं तर सबस्ट्रॅक्शनचं काम केलं. आता इथं आपण काम काय करतोय, हे डॉटचा अर्थ काय मल्टिप्लिकेशन, गुणाकार करायचं काम करायचं आपलं. त्यामुळं आपण काम करत नाही आता, हे मायनस म्हणजे काम नाही करायचं आपल्याला. काय करायचं आहे, मायनसची साईन वापरायची, साईन जशी आहे तशी तशी यूज करायची. प्लस मायनस मायनस, मायनस करणार नाही आहे, समजा. त्याच्यानंतर आपण आता साईनचं काम झालं, सगळ्यात पहिल्यांदा साईनचं केलं, प्लस मायनस मायनस, साईनचं काम झालं. आता नंबरचं मल्टिप्लिकेशन करा. 2चं पाडा येतो का, हां, 2 त्रिक 6, 2 3 जा 6, ठीक आहे 6 लिहिलं. आणि आता एक्स इंटू एक्स, काल आपण एक फॉर्म्युला घेतलेला, a⁻m इंटू a⁻n असं असेल तर काय करतात, ए कॉमन काढतात आणि वरच्या पॉवरची काय करतात बेरीज, m+n. आठवतंय का, कालचा व्हिडिओ बघा. चा घातांक काय m गुणिले a चा घातांक काय n, दोघांचा पाया काय a, कॉमन आहे, सेम आहे. a कॉमन काढला आणि वरच्या घातांकाची वरच्या पॉवरची काय केली ॲडिशन, m+n. हा रूल होता. इथं तसं झालं का बघा, एक्स दिसतोय इंटू एक्स आहे, दोघांचा बेस सेम आहे ना, एक्स लिहिला. याची पॉवर काय नाही म्हटल्यावर काय असती 1, याची पॉवर काय नाही म्हटल्यावर काय असती, मग 1 + 1 काय आलं -6x². आन्सर समजलं कसं काढलं, 2x इंटू -3x आन्सर कसं आलं -6x². समजतंय. आता हे तुम्ही का शिकता आपण, हे कॅल्क्युलेटरवरती येईल का करता नाही, हे तुम्हाला करण्यासाठी तुम्हाला बेसिक पक्कच पाहिजे. हे आलं तर मॅथ्स आलं. याच्यानंतर काय आहे, फक्त फॉर्म्युला, एखादा टॉपिक असणार, त्याच्यामध्ये काहीतरी फॉर्म्युला असणार, गिवन दिलेला असणार काहीतरी क्वेश्चनमध्ये, त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या, शेवट आपण इथंच येणार आहे आणि इथं आल्यावरती आपली गाडी इथंच अडकती बेसिकमध्ये. त्यामुळं आपण पक्क करायचं आहे, कळलं. हे समजलं का, याच्यामध्ये याच्यामध्ये फरक कळला का. हां, इथं आपण प्लस मायनस मायनस काम करायचं, सबस्ट्रॅक्शन आहे, हे वजाबाकी करतोय. त्याच्यामुळं जे इथं साईन असेल ते काय करतो आपण काम करतो, आणि मल्टिप्लिकेशन गुणाकार असेल तर आपण काम नाही करत, आपण डायरेक्ट काय करतो साईन यूज करतो. समजतंय ना. हां, हा एक फॉर्म्युला. आता दुसरा अजून एक एक्झाम्पल घ्या, हे वाला घ्या. आता -2x इंटू 3x² असं आलं समजा. आता मगाशी आपण काय म्हटलेलो सर, ते दोघांचं सेम पाहिजे, ते मल्टिप्लिकेशनमध्ये नाही. इथं जर असं असलं असतं तर आपण कांट सॉल्व लिहिलं असतं, सॉल्व नाही करू शकत. कारण का बरं, कॉमन काय निघतंय का नाही. पण इथं काय, आता मल्टिप्लिकेशन आहे, इंटू आहे, इंटूसाठी सेम असायची गरज नाही, कळतंय. हां, मग आता पहिल्यांदा कोणाचं मल्टिप्लिकेशन करायचं, साईनचं. मायनस, याची साईन काय प्लस, मायनस प्लस मायनस, बिंदस मायनस लिहून टाकायचं. हे कधी मल्टिप्लिकेशन असेल त्यावेळेस, समजतंय ना. हां, नंतर नंबरचं मल्टिप्लिकेशन, 2 इंटू 3 6 लिहिलं. एक्स इथं पण आहे, एक्स इथं पण आहे, एक्स कॉमन काढला. फॉर्म्युला काय आहे, a⁻m इंटू a⁻n असेल तर काय करतात, पॉवरची ॲडिशन, बेरीज करायची. इथं एक्स आहे, इथं पण एक्स आहे, बेस कॉमन निघला का एक्स. हां, याची पॉवर काही नाही म्हणजे इथं काय असतं 1 + 2 3. समजलं, -6x² क्यूब, कळलं.
याला बोलताना काय बोलतो आपण इंग्लिशमध्ये? -6x क्यूब. मराठीमध्ये काय म्हणायचं त्याला? घन म्हणायचं. त्याला आता इंग्लिशमध्ये बोलायचं चालू करायचं क्यूब. काय बोलायचं? क्यूब. कळतंय? -10x इंटू -3x असं. -10x स्क्वेअर इंटू -3x. बोला कोण सांगतोय? पुराडे सांग. मायनस मायनस प्लस. प्लस असं लिहायची गरज नाही. तू सांगितलं मी लिहिलं, दिसतं इथं. पुढं 10 गुणिले 3 प्लस नाही करायचं, मल्टिप्लिकेशन आहे इथं. 10 गुणिले 3 30. बरोबर. इथं 30 लिहिलं याचा अर्थच काय? हे +30 आहे. कळलं? 30 लिहिलं. पुढं x कॉमन काढला. याची पॉवर काय? 2. याची पॉवर काय? 1. कळतंय? -2x क्यूब इंटू 3x 4. बोला. मायनस प्लस मायनस 2 इंटू 3 6. x कॉमन 3 + 4 7. कळतंय? समजलं? मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशन फरक कळला का? समजलंय? आता गुगली घ्या. -2x क्यूब + 3x क्यूब. सांगा बरं आन्सर. आता काय आहे? मल्टिप्लिकेशन आहे का? नाही. आता काय आहे? ॲडिशन आहे. मग ॲडिशनचं नियम आठवायचे परत. काय केलं तर मगाशी आपण ॲडिशनच्या वेळेस पहिली स्टेप काय होती आपली ॲडिशनसाठी? कॉमन काढायचं. कॉमन आहे का ते बघा आधी. x क्यूब कॉमन आहे. मग x क्यूब कॉमन काढला. ॲडिशनमध्ये किंवा सबस्ट्रॅक्शनमध्ये आपण पहिल्यांदा काय करतो? कॉमन काढतो. x क्यूब कॉमन काढला. नंतरचे ज्या नंबर ते ॲज इट इज लिहिले. याचे नंबर काय?